नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण साधे काळ आणि चालू काळ बघितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण काळ. संपूर्ण काळांची विस्तृत माहिती आणि त्यांची विधानार्थी वाक्ये. आता विधानार्थी वाक्य कशी बनवली जातात पूर्ण काळात ती आता आपण पाहणार आहोत. पहिला काय आहे काळ तर पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळाला काय म्हटलं जातं तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याची रचना कशी असते तर पहिला येतो कर्ता, त्याच्यानंतर हॅव हॅज, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि लास्टला कर्म म्हणजे राहिलेला भाग. कर्ता प्लस हॅव हॅज प्लस क्रियापद 3 प्लस कर्म राहिलेला भाग. इंग्रजीमध्ये स्ट्रक्चरमध्ये काय येतं सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट जो असेल तो. आता याची वाक्य कशी असतात विधानार्थी ते आपण बघूया. पूर्ण वर्तमान काळ विधानार्थी वाक्य. पहिलं वाक्य बघा, मी स्वयंपाकघर साफ केले आहे. मी स्वयंपाकघर साफ केले आहे. वाक्य येणार आय हॅव क्लीन द किचन. आय हॅव क्लीन द किचन. इथे लक्षात घ्या पूर्ण वर्तमान काळ म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे असा दर्शवणारा हा काळ आहे. म्हणजे पूर्ण काळाची जी काय वाक्य असतात, पूर्ण झालेली जी काय वाक्य असतात ती पूर्ण वर्तमान काळात येतात. आता मी स्वयंपाकघर साफ केले आहे म्हणजे केलेले आहे, पूर्ण झालेलं आहे. म्हणून वाक्य कसं येणार आय हॅव क्लीन द किचन. मीला आय आलेला आहे, त्याच्यानंतर हॅव आलेला आहे. क्लीन आहे V1, त्याला ED लावलेलं आहे, क्लीन झालेलं आहे म्हणजे हे V3 झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट द किचन किंवा रिमेनिंग पार्ट्स असेल तो पुढे. इथे हॅव हॅज वापरलं जातं ह्या काळात पूर्ण वर्तमान काळात. हॅव हॅज केव्हा वापरलं जातं तर हॅव हे अनेक वचनासाठी वापरलं जातं आणि हॅज हे एक वचनासाठी. म्हणजे हॅव झालं प्ल्युरलसाठी आणि हॅज झालं सिंग्युलरसाठी वापरलं जातं. फक्त आय आणि यू त्याला अपवाद असतो म्हणजे आय सोबत हॅव आणि यू सोबत हॅव वापरलं जातं. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू. कवीने रोमॅन्टिक कविता लिहिल्या आहेत. कवीने रोमॅन्टिक कविता लिहिल्या आहेत म्हणजे पूर्ण झालेलं आहे. वाक्य ना द पोएट हॅज रिटन रोमॅन्टिक पोएम्स. द पोएट हॅज रिटन रोमॅन्टिक पोएम. रोमॅन्टिक पोएम. पोएट म्हणजे काय कवी आणि पोएम्स म्हणजे कविता. इथे पण बघा द पोएट आलेला आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅज वापरलेला आहे कारण द पोएट म्हणजे कवी एकच आहे म्हणून इथे हॅज वापरलेला आहे. त्याच्यानंतर रिटन राईटचं रिटन V3 होतं म्हणून रिटन आलेलं आहे आणि रोमॅन्टिक पोएम आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य भारताने सामना जिंकला आहे. भारताने सामना जिंकला आहे. वाक्य ना इंडिया हॅज वॉन द मॅच. इंडिया हॅज ऑन द मॅच. इंडिया सब्जेक्ट प्लस हॅज, त्याच्यानंतर V3 विनचं ओन झालेलं आहे, द मॅच ऑब्जेक्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य कुत्र्याने बागेत एक खड्डा खोदला आहे. कुत्र्याने बागेत एक खड्डा खोदला आहे. वाक्य ना द डॉग हॅज डग अ होल इन द गार्डन. द डॉग हॅज डग अ होल इन द गार्डन. द डॉग एकच आहे त्याच्यामुळे हॅज आलेला आहे, त्याच्यानंतर डग आलेला आहे. होल म्हणजे खड्डा. त्याच्यानंतर पाचवं वाक्य मी गेल्या महिन्यात कसरत केली आहे. मी गेल्या महिन्यात कसरत केली आहे पूर्ण झालेलं आहे, कम्प्लिटेड आहे. वाक्य ना
आय हॅव वर्क आउट लास्ट मंथ. आय हॅव वर्क आउट लास्ट मंथ म्हणजे गेल्या महिन्यात काय केलेलं आहे, खूप काम म्हणजे कसरत केलेली आहे असं आहे ते. वर्क आउट लास्ट मंथ अशा प्रकारे हे वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळाची. हॅव हॅज वापरलं जातं प्लस V3 वापरलं जातं, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये कसलं येतात तर जी क्रिया पूर्ण झालेली असते, पूर्ण झालेली वाक्य, पूर्ण झालेली क्रिया या काळात दर्शविली जाते वर्तमान काळातील. आता भूतकाळातील बघा, पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळाला काय म्हटलं जातं, पास्ट परफेक्ट टेन्स. यामध्ये काय भूतकाळात झालेल्या पूर्ण क्रिया आहेत ते या काळात असतात. रचना बघूया. कर्ता प्लस हॅड प्लस क्रियापद 3 प्लस कर्म राहिलेला भाग. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट. म्हणजे इथे काय वापरलं जातं, हॅड वापरलं जातं आणि इथे क्रिया ज्या पूर्ण झालेल्या आहेत, भूतकाळात झालेल्या आहेत त्या इथे दर्शविल्या जातात. आता पूर्ण भूतकाळ विधानार्थी वाक्य बघूया म्हणजे आपल्याला सर्व व्यवस्थित लक्षात येईल. माझा मित्र फ्रान्सला गेला होता. माझा मित्र फ्रान्सला गेला होता. वाक्य येणार माय फ्रेंड हॅड गॉन टू फ्रान्स. माय फ्रेंड हॅड गॉन टू फ्रान्स. आता माय फ्रेंड म्हणजे माझा मित्र झालेला आहे. हॅड वापरलं, गेला होता म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळातली क्रिया आहे, त्यामुळे इथे हॅड वापरलेला आहे, पूर्ण भूतकाळ आहे. हॅड नंतर V3 गॉन आलेलं आहे. गोचं तिसरं रूप V3 गॉन होतं. गो, वेंट, गॉन अँड चौथं रूप ING वालं गोईंग होतं. त्यामुळे लक्षात घ्या इथे गॉन वापरलेलं आहे कारण V3 आहे म्हणून. आणि टू फ्रान्स म्हणजे रिमेनिंग पार्ट्स किंवा ऑब्जेक्ट जो काही असेल तो त्याच्या पुढे आलेला आहे. इथे इथे फक्त हॅड वापरलं जातं, सिंग्युलर असो किंवा प्लुरल्स, फक्त हॅडच यूज केलं जातं. इथे पूर्ण वर्तमान काळासारखं हॅव हॅजमध्ये जसं हे केलं जातं म्हणजे एक वचनला वापरलं जातं, हॅज वापरलं जातं आणि अनेक वचनला हॅव वापरलं जातं पूर्ण वर्तमान काळात. इथे तसं काही नाही. इथे फक्त हॅड सर्व सब्जेक्टसोबत हॅड वापरलं जातं. त्याच्यानंतर दुसरं वाक्य. मी माझ्या चाव्या ऑफिसमध्ये सोडल्या होत्या. मी माझ्या चाव्या ऑफिसमध्ये सोडल्या होत्या. वाक्य ना आय हॅड लेफ्ट माय कीज ॲट द ऑफिस. आय हॅड लेफ्ट माय कीज ॲट द ऑफिस. इथे पण मी म्हणून करता सब्जेक्ट आलेला आहे, त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर लेफ्ट आलेलं आहे. माय कीज ॲट द ऑफिस हे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं. तेवढ्यात ट्रेन सुटली होती. तेवढ्यात ट्रेन सुटली होती. वाक्य येणार द ट्रेन हॅड लेफ्ट बाय द टाईम. द ट्रेन हॅड लेफ्ट बाय द टाईम म्हणजे त्यावेळी ती ट्रेन सुटली होती. हॅड वापरलेलं आहे आणि लेफ्ट वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य. आम्ही सर्व पैसे खर्च केले होते. आम्ही सर्व पैसे खर्च केले होते. आम्ही म्हणजे वी आलेलं आहे बघा. वी हॅड स्पेंट ऑल दी मनी. वी हॅड स्पेंट ऑल दी मनी. स्पेंड करणे म्हणजे खर्च करणे. सर्व पैसे म्हणून ऑल द मनी आलेलं आहे आणि वी हॅड आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं. रामूने कालच बिल भरले होते. रामूने कालच बिल भरले होते. ही क्रिया पूर्ण आहे म्हणून पूर्ण भूतकाळाची. वाक्य येणार रामू हॅड पेड द बिल यस्टरडे. रामू हॅड पेड द बिल यस्टरडे. रामू आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅड वापरलेला आहे जो प्रेझेंट म्हणजे परफेक्टमध्ये यूज केलं जातं. पास्ट परफेक्टमध्ये हॅड वापरलं जातं, त्याप्रमाणे हॅड यूज केलेलं आहे. आणि पेड आलेलं आहे V3. द बिल म्हणजे बिल आणि यस्टरडे म्हणजे काल. अशा प्रकारे हा पूर्ण भूतकाळ आहे. पूर्ण भूतकाळ म्हणजे काय म्हटलं जातं, पास्ट परफेक्ट टेन्स. यामध्ये हॅड वापरलं जातं आणि V3 वापरलं जातं आणि यामध्ये काय पूर्ण झालेल्या क्रिया दर्शविल्या जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यकाळातील गोष्ट आपण पूर्ण करणार आहोत असं गृहीत धरून जी वाक्य बनवली जातात ती पूर्ण भविष्यकाळामध्ये येतात. त्याची रचना कशी असते तर कर्ता प्लस शाल हॅव विल हॅव
प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस कर्म म्हणजे जो राहिलेला भाग असेल तो. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस शाल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट, म्हणजे जे काय असेल ते. अशी ही रचना झालेली आहे, स्ट्रक्चर झालेलं आहे. आता याची वाक्य कशी असतात ती बघूया. पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळची विधानार्थी वाक्य. आता वाक्य बघा, पाऊस थांबला असेल, पाऊस थांबला असेल. वाक्य ना, इट विल हॅव स्टॉप्ड रेनिंग, इट विल हॅव स्टॉप्ड रेनिंग. इथे बघा विल हॅव वापरलेला आहे, स्टॉप्ड, स्टॉप्ड झालेलं आहे V3 आणि रेनिंग, रेनिंग म्हणजे पाऊस. आणि इथे सब्जेक्ट बघा इट यूज केलेला आहे, पाऊस थांबला आहे म्हणून इट विल हॅव स्टॉप्ड रेनिंग असं आलेलं आहे वाक्य. थांबला असेल म्हणजे भविष्यकाळाचं आहे, असेल. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, आपण रात्री 9 वाजेपर्यंत जेवण करू, आपण रात्री 9 वाजेपर्यंत जेवण करू, म्हणजे 9 वाजेपर्यंत आपण जेवण करू. वाक्य येणार, वी शाल हॅव इटन डिनर बाय 9 PM, वी शाल हॅव इटन डिनर बाय 9 PM. म्हणजे यावेळी काय वापरलं जातं लक्षात घ्या, आय आणि वी सोबत शाल वापरलं जातं किंवा शाल वापरलं जातं. ही जुनी पद्धत झाली, म्हणजेच अजूनपर्यंत पण ती पद्धत यूज केली जाते, पण आता मॉडर्नमध्ये आय आणि वी सोबत विल पण वापरलं जातं. त्याच्यामुळे इथे बघा वी शाल ऑब्लिक विल वापरलेलं आहे, म्हणजे तुम्ही शाल पण वापरू शकता, विल पण वापरू शकता, काही पण वापरू शकता. दोन्ही वाक्य बरोबर येतील. म्हणून वी शाल हॅव इटन डिनर बाय 9 PM असं पण म्हणू शकता, किंवा वी विल हॅव इटन डिनर बाय 9 PM असं पण म्हणू शकता. इथे वी आलेलं आहे सब्जेक्ट, शाल विल आलेले आहेत ते यूज करतात, शाल विल हॅव. त्याच्यानंतर इटचं इटन झालेलं आहे, इटचं इटन झालेलं आहे. इथे इट होतं, काय आहे ते, इट होतं V1, ATE, V2 येतं ते, V3 इटन येतं आणि चौथं V4 इटिंग येतं, म्हणजे जेवण्यासाठी. आणि डिनर म्हणजे डिनर म्हणजे जेवणे, इट म्हणजे करू, खाणे वगैरे. बाय 9 PM, 9 PM म्हणजे रात्री 9 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तिसरं, विमान आज मध्यरात्री उतरले असेल, विमान आज मध्यरात्री उतरले असेल. आता असणार आहे, भविष्यकाळात ती पूर्ण होणार आहे वाक्य, क्रिया. म्हणून वाक्य कसं आहे ना, द प्लेन विल हॅव लँडेड ॲट मिडनाईट टुडे, द प्लेन विल हॅव लँडेड ॲट मिडनाईट टुडे. इथे द प्लेन आलेलं आहे सब्जेक्ट, विल हॅव यूज केलं जातं ह्यामध्ये पूर्ण भविष्यकाळामध्ये. लँड हे V1 आहे, त्याचं लँडेड झालेलं आहे, ईडी रावलेलं आहे म्हणून V3 झालेलं आहे. ॲट मिडनाईट टुडे, ॲट मिडनाईट टुडे म्हणजे आज मध्यरात्री. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, मी 8पर्यंत ऑफिसला पोहोचेन, मी 8पर्यंत ऑफिसला पोहोचेन. इथे वाक्य येणार, आय शाल हॅव किंवा आय विल हॅव अराइव्ड ॲट ऑफिस बाय 8, आय शाल हॅव किंवा आय विल हॅव अराइव्ड ॲट ऑफिस बाय 8 म्हणजे 8पर्यंत मीच तिथे पोहोचेन. म्हणजे पोहोचलेल्या असेल असं पण म्हणू शकतो आपण, कारण भविष्यकाळात म्हणजे पोहोचलेला असेल, माझी क्रिया तिथे जाण्याची पूर्ण झालेली असेल भविष्यकाळात, फ्युचरमध्ये. इथे आयसोबत शाल हॅव पण यूज करू शकतात किंवा आयसोबत विल हॅव पण यूज करू शकतात. अराइव्हचं V3 अराइव्ड होतं ते दिलेलं आहे तिथे. त्याच्यानंतर पाचवं, महेशने विविध प्रकारची पुस्तके वाचली असतील, महेशने विविध प्रकारची पुस्तके वाचली असतील. वाक्य येणार, महेश विल हॅव रीड व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स, महेश विल हॅव रीड व्हेरियस काइंड ऑफ बुक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची विविध पुस्तके वाचली असतील. इथे महेश आलेलं आहे सब्जेक्ट, विल हॅव यूज केलं जातं पूर्ण भविष्यकाळामध्ये. त्याच्यानंतर रीड आलेलं आहे V3 आणि व्हेरियस काइंड ऑफ बुक्स हे झालेलं आहे ऑब्जेक्ट किंवा जो रिमेनिंग पार्ट्स असेल त्यामध्ये ते गेलेलं आहे. अशा प्रकारे ही वाक्य दिलेली आहे. इथे काय लक्षात ठेवायचं, पूर्ण भविष्यकाळामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये
काय लक्षात ठेवायचं, तर इथे शाल हॅव, विल हॅव यूज केलं जातं आणि प्लस V3 यूज केलं जातं. क्रियापदाचं तिसरं रूप केलं जातं. आय आणि वी सोबत शाल हॅव तुम्ही वापरू शकता किंवा विल हॅव पण वापरू शकतात आणि अदर जे सब्जेक्ट आहेत त्या सर्वांसोबत विल हॅव वापरलं जातं. अशा प्रकारे ही पूर्ण वाक्ये आहेत. पूर्ण काळाची वाक्य आहेत. आणि डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून काही कन्फ्युजन्स तुमच्या मनामध्ये असतील तर ऑलरेडी आम्ही ते व्हिडिओज बनवलेले आहेत. फर्स्टमध्येच व्हिडिओज बनवलेले आहेत. ते तुम्ही बघा. तिथे डीपली नॉलेज तुम्हाला मिळेल. हे आपण रिव्हिजनसाठी घेतो आहे, म्हणजे आपण जर विसरलो असो तर फ्लॅशबॅक म्हणून, म्हणजे आपल्याला लक्षात राहावं म्हणून घेतो आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. ही वाक्य पण महत्त्वाची आहेत. अशा प्रकारची विविध वाक्य तुम्ही बनवू शकता आणि त्याचा सराव करू शकता. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. ते पण लक्षात असू द्या. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. आणि तिसरं लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे पण तुम्हाला बरीचशी माहिती दिलेली असते आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी पण खूप काही सोर्सेस उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे तुम्ही इग्नोर करू नका. तिथे पण आम्हाला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अधिकचा सराव होऊन जाईल. त्यामुळे आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन, नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.